मधला फुंगसुक वांगडू आठवतोय, पण रिअल लाईफ मधला तोच माणूस आज दिल्लीच्या जंतर मंतरवर जीवाची बाजी लावून उपोषणावर बसलाय. लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी तो लढतोय. पण प्रश्न असा आहे की सरकार अजूनही शांत का आहे? हा फक्त सोनम वांगचुकांचा लढा आहे की देशाच्या शिक्षण व्यवस्थेची अग्नी परीक्षा? चला संपूर्ण पडद्यामागची स्टोरी समजून घेऊयात. नमस्कार, मी सृष्टी आणि आपण पाहताय मराठी मंडळी. सोनम वांगचुक हे नाव घेतलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो लडाखचा एक साधा पण असामान्य माणूस. इंजिनियर, शिक्षण तज्ञ, पर्यावरणवादी आणि हजारो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान. 3 इडियट्स चित्रपटातील फुंगसुक वांगडू या पात्राची प्रेरणा म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं, तोच हा माणूस आज दिल्लीच्या जंतर मंतरवर उपोषणावर बसलाय. पण यावेळी त्यांचा लढा लडाख पुरता मर्यादित नाही. हा लढा देशातील स्पर्धा परीक्षा, विद्यार्थ्यांचा विश्वास आणि शिक्षण व्यवस्थेतील उत्तरदायित्व यासाठी असल्याचं ते सांगतायत. त्यांनी जंतर मंतरवरील आंदोलनाला पाठिंबा देत 28 जून पासून आमरण उपोषण सुरू केलं असून त्यांच्या आंदोलनामुळे पुन्हा एकदा शिक्षण व्यवस्थेवर मोठी चर्चा सुरू झाली आहे. गेल्या काही वर्षात नीटसह विविध स्पर्धा परीक्षांमध्ये पेपर फुटी आणि कथित गैरव्यवहाराच्या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. अनेक विद्यार्थी आणि पालकांनी परीक्षा प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित केले. याच पार्श्वभूमीवर कॉकरोच जनता पार्टी या युवकांच्या आंदोलनाला सोनम वांगचुक यांनी पाठिंबा दिला. या आंदोलनाच्या प्रमुख मागण्यांमध्ये केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारावी, परीक्षा व्यवस्थेत व्यापक सुधारणा व्हाव्यात आणि राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेची उत्तरदायित्व निश्चित व्हावं अशा मागण्या आहेत. मात्र या आंदोलनाची सर्वात जास्त चर्चा होत आहे ती वांगचुक यांच्या प्रकृतीमुळे. उपोषण सुरू झाल्यापासून त्यांच्या वजनात लक्षणीय घट झाल्याचं आरोग्य विषयक बुलेटिन मध्ये सांगण्यात आलंय. त्यांच्या आरोग्याबद्दल चिंता व्यक्त केली जातीये. अनेक सामाजिक कार्यकर्ते, कलाकार आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी त्यांना पाठिंबा दिलाय. अभिनेता अतुल कुलकर्णी यांनीही 1 दिवसाचं उपोषण जाहीर करून सरकारने संवाद सुरू करावा अशी मागणी केली आहे. दिल्ली उच्च न्यायालयातही त्यांच्या प्रकृतीबाबत याचिका दाखल झालीय. पण इथून पुढे प्रश्न फक्त सोनम वांगचुक यांच्या आरोग्याचा राहत नाही. प्रश्न निर्माण होतो की लोकशाहीमध्ये शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या व्यक्तीशी सरकारने संवाद साधणं आवश्यक नाही का? सरकारचं म्हणणं काय आहे हे अधिकृतपणे स्पष्ट झालेलं नसतानाही आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की त्यांच्या मागण्यांवर अद्याप कोणतीही ठोस चर्चा झालेली नाही. दुसरीकडे सरकारकडून परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी विविध उपाय सुरू असल्याचं यापूर्वी सांगण्यात आलंय. पण आंदोलकांचं म्हणणं आहे की उत्तरदायित्व निश्चित झाल्याशिवाय विद्यार्थ्यांचा विश्वास परत येणार नाही. याच काळात देशाचं लक्ष दुसरीकडेही लागलेलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार, संसदेचं अधिवेशन आणि विविध राजकीय हालचाली सुरू आहेत. त्यामुळे टीकाकार असा सवाल विचारत आहेत की देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित आंदोलनाकडे पुरेसं लक्ष दिलं जात आहे का? तर सरकारचे समर्थक म्हणतात की अशा विषयांवर निर्णय भावनेपेक्षा कायदेशीर आणि प्रशासकीय प्रक्रियेनुसार घेतले जातात. त्यामुळे या संपूर्ण वादात राजकारण आणि जनभावना यांच्यातील संघर्ष स्पष्टपणे दिसून येतो. सोनम वांगचुक यांचा इतिहास पाहिला तर हा पहिलाच संघर्ष नाही. लडाखमधील शिक्षण, पर्यावरण आणि स्थानिक हक्कांसाठी त्यांनी अनेक वर्ष काम केलंय. त्यांनी कृत्रिम हिमनद्या, शैक्षणिक सुधारणा आणि पर्यावरण संवर्धनासाठी केलेलं काम आंतरराष्ट्रीय स्तरावरही चर्चेत राहिलंय. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक आंदोलनाकडे केवळ राजकीय चष्म्यातून न पाहता सामाजिक आणि शैक्षणिक प्रश्नांच्या पार्श्वभूमीवरही पाहण्याची गरज असल्याचं अनेक तज्ञांचं मत आहे. आता पुढे काय होणार? सरकार आंदोलनकर्त्यांशी संवाद साधणार का? शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांबाबत ठोस घोषणा होणार का? की हा संघर्ष आणखी तीव्र होणार आहे? 20 जुलैला संसदेकडे मोर्चा काढण्याचं आवाहन करण्यात आलं असून त्याकडे देशाचं लक्ष लागलंय. येणारे काही दिवस या आंदोलनाची दिशा आणि त्याचा परिणाम निश्चित करतील. शेवटचा प्रश्न मात्र प्रत्येक भारतीयाने स्वतःला विचारायला हवा. हा संघर्ष फक्त एका व्यक्तीचा आहे की तो लाखो विद्यार्थ्यांच्या विश्वासाचा आहे? आंदोलनाचं समर्थन किंवा विरोध हा प्रत्येकाचा वैयक्तिक दृष्टिकोन असू शकतो. पण शिक्षण व्यवस्था पारदर्शक, विश्वासार्ह आणि उत्तरदायी असावी याबाबत कोणाचंच दुमत असू नये. आता सरकार आणि आंदोलनकर्ते यांच्यात संवाद होतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं? सरकारने सोनम वांगचुक यांच्याशी तातडीने संवाद साधावा का? की आधी आंदोलन मागे घ्यायला हवं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा
आणि अशाच सखोल विश्लेषणासाठी मराठी मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.